कोल्हापुरातील शाहू स्मारक इथे एक दुर्मिळ प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. त्यामध्ये खेडेगावातील जीवन फोटोंच्या माध्यमातून साकारण्यात आलं होतं. तर शहरातील लोकांनी खेडेगावातील जीवन जवळून बघावे, तसेच लहान मुलांना खेडेगाव आणि तिथल्या पारंपरिक प्रथांची माहिती व्हावी, यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचं संयोजकांनी सांगितलं. माझा फोटोंचं प्रदर्शन शाहू स्मारक इथे गावाकडची गोष्ट म्हणून भरवलेलं आहे आणि त्यामध्ये जे फोटो आहेत ते गावाकडल्या लोकांचं काम, त्यांचं जगणं जगासमोर यावं, लोकांनी बघावं आणि माझ्या रीलच्या माध्यमातून जे लोकांनी बघितलंय ते प्रत्यक्षात शाहू स्मारकला मांडणी करून लावलेलं आहे फोटो प्रदर्शन. जीवनपणा किंवा त्यांचं शेताभातातलं जीवन ते मी सादर केले आणि ते पुढच्या पिढीला पण बघायला मिळावं आणि ते डॉक्युमेंट राहावे यासाठी माझा प्रयत्न आहे. आणि खूप लोकांनी येऊन त्यांचं असं त्यांना वाटलं की आम्हीच जगतोय, आम्हाला गाव. काही लोकांनी तर असं बोलले की आम्ही पहिल्यांदा गाव बघितलं. काही मुलांनी बघितल्यावर बोलले की आम्ही हे कधीच बघितलेलं नाही. कितीतरी प्रश्न उपस्थित केले की हे काय आहे, डोक्यावर न पाणी आणायचं लहान मुलांना माहितीच नाही. त्यांना वाटलं की नळाला पाणी येतं म्हटल्यावर मग डोक्यावर कशाला घ्यायचं, की लोकांनी किती कष्ट घेतलेत वेगवेगळ्या. असंच आपल्या जे घरात अन्न शिजतंय ते येते कुठून, तर त्या पाठीमागं खूप कष्ट आहे लोकांचं. तर ते कष्ट दाखवण्याचा प्रयत्न मी केलाय. शाहूवाडी तालुक्यात खेडेगाव आहे, तिथल्याच आजूबाजू 4-5 गावातलं फोटो आहेत. म्हणजे मी कार्यक्रमाच्या निमित्तानं जर गेलो कुठं तर तिथं दिसल्यावर मला पटकन मी ते घेतो, म्हणजे कॅच करतो की हे बाबा जीवन आहे, हे परत मिळणार नाही. हळूहळू बंद व्हायला लागले, गावाकडची घरं बदलायला लागले, लोकांचं पोशाख बदलायला लागले. मग ती जुनी माणसं, जुनी पिढी ती हळूहळू कमी होत चालले. आता नवीन जनरेशनचं वेगळंच हे आहे. मग त्यांना कसं समजणार की पहिलं कसं होतं, लोक कशी जगायची, तर आपले आजी आजोबा कसे जगायचे, ते कसे काम करायचे, दळण कसे करायचे, जातं वगैरे, हे सर्व मी माझ्या फोटोतून मांडलेलं आहे.